श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुम्ही जीवनात योग्य संतुलन साधू शकाल का? प्रत्येक गोष्टीत समतोल राखण्याचा तुमचा स्वभाव तुम्हाला यशाकडे नेईल का, की निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होईल? या आठवड्यात सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष कराल का? प्रत्येक गोष्टीचा तोल सांभाळताना तुम्ही तुमचा खरा निर्णय ओळखू शकाल का, की यावेळी तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून ठाम पाऊल टाकाल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नातेसंबंध, निर्णयक्षमता आणि अंतर्गत संतुलन यांचा सुंदर संगम घेऊन येणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या विचारांना स्पष्टता देईल आणि तुम्हाला योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देईल. मात्र प्रत्येक गोष्ट दोन्ही बाजूंनी पाहण्याच्या सवयीमुळे काही वेळा निर्णय उशिरा घेतले जाऊ शकतात. शांतपणे आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची समतोल वृत्ती आणि संवाद कौशल्य तुमची ताकद ठरणार आहे. तुम्ही सहकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यात यशस्वी व्हाल आणि टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. वरिष्ठ तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावाची दखल घेतील. काही महत्त्वाचे निर्णय तुमच्यावर सोपवले जाऊ शकतात. मात्र निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येईल. नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले तर व्यवसायात प्रगती होईल. कामात संतुलन राखल्यास आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहील. उत्पन्न नियमित राहील आणि खर्चही नियंत्रणात राहतील. मात्र काही अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. बजेटचे नियोजन करणे आणि खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणत्याही मोठ्या निर्णयाआधी पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. जुन्या आर्थिक बाबी मार्गी लागू शकतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि आनंददायी ठरेल. जोडीदारासोबतचा वेळ विशेष राहील. एकमेकांबद्दलची समज आणि विश्वास वाढेल. सिंगल व्यक्तींना एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. ही भेट भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. विवाहित व्यक्तींनी नात्यातील संतुलन राखणे आवश्यक आहे. एकमेकांना वेळ देणे आणि संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. मानसिक ताण कमी राहील, पण काही वेळा थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि हलका व्यायाम यांचा आधार घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. झोप पूर्ण घेणे आवश्यक आहे. आहारावर लक्ष द्या. संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास ऊर्जा टिकवून ठेवता येईल. लहान-सहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राहील. शिक्षण आणि ज्ञान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि चांगले परिणाम मिळतील. समजून घेण्याची क्षमता वाढेल. काही कठीण विषय सहज समजून घेता येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. सातत्य ठेवले तर यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. या संधींचा योग्य वापर करा. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या सल्ल्यामुळे काही निर्णय सोपे होतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखादी आनंदाची घटना घडू शकते, ज्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न होईल. महत्त्वाचे सल्ले. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा. संतुलन राखण्यावर भर द्या. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नातेसंबंध जपा. सकारात्मक विचार ठेवा. उपाय. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपा. ध्यान करून मन शांत ठेवा. नात्यांमध्ये संवाद वाढवा. गैरसमज टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी धूप अगरबत्ती लावा. हा आठवडा तूळ राशीसाठी संतुलन, नातेसंबंध आणि प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची समजूतदार वृत्ती तुम्हाला पुढे नेईल. आर्थिकदृष्ट्या स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, पण थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याचा ठरणार आहे.
कामाच्या ठिकाणी तुमची शांत आणि समन्वय साधणारी वृत्ती तुम्हाला पुढे नेईल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि ते विचारपूर्वक घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. बजेटचे योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण होईल. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि समज वाढेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. कुटुंबियांसोबतचा वेळ आनंददायी राहील आणि घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी अडचण दिसत नाही, पण थकवा किंवा हलका ताण जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती, योग्य आहार आणि मानसिक शांततेवर भर देणे आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला जीवनात संतुलन राखण्याची आणि शांतपणे योग्य निर्णय घेण्याची शिकवण देणारा आहे. तुमची समजूतदार वृत्ती आणि संयम तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नेतील.